उंदरांची वरात. एवढा मोठा उंदीर. लुक्स डिलिशियस. मोना नाही नाही, तू त्याला नाही पकडू शकत. अगं मोना थांब, मी सांगतोय त्याला पकडू नकोस. थांब. अगं तू माझं ऐकत का नाहीयेस? मोना तू त्याला नाही पकडू शकत. थांब. माझे दात. हा उंदीर तर मेटलने बनलेला आहे. हा उंदीर नाही, रोबोट आहे. जर तू याला ओळखू शकले नाहीस तर वीर पण ओळखू शकणार नाही. मी असे अनेक उंदीर रोबोट बनवले आहेत जे रात्री वीरच्या घरात घुसून त्याच्या शरीराच्या सगळ्या वायरी कुरतडून टाकतील आणि त्यानंतर वीर संपेल. वीरचा खेळ संपलाय हे वीरला कळणार देखील नाही. पण बाकीचे उंदीर कुठे आहे बॉस? आणि ते वीरला कसं काय ओळखणार? गुड क्वेश्चन. थांब दाखवतो. मी या रॅट रोबोट मध्ये तुझा फोटो अपलोड केलाय. यांनी बाकी सगळ्या उंदरांमध्ये तुझा फोटो ट्रान्सफर होईल. ज्याचा फोटो याच्या आत आहे तोच यांचं टार्गेट आहे. आता मजा बघ. बॉस बॉस, हे माझ्याच मागे लागलेत ना बॉस. वाचवा, यांना वीरच्या मागे जायला सांगा ना बॉस. आय एम क्लाइव टिम्बक्टू. वाचवा वाचवा वाचवा. माझी गाढवाची बुद्धी सांगते काहीतरी धोका आहे. चिंटू चिंटू, अरे ते बघ किती सारे उंदीर आले. वाचवा, बघा उंदीर, वीर वाचव. ओफो, एवढे सगळे उंदीर आले तरी कुठून? चिंटू, यांना संपवून टाक. नाही चिंटू, यांना मारू नकोस. ते उंदीर आहेत, खाण्याच्या शोधात आले आहेत. यांना फक्त बाहेर सोडून दे. एवढं काय घाबरतोय? ते तर फक्त उंदीरच आहेत. काय? मला उंदरांची भीती वाटते. वीर जागा झालाय. आता काही उपयोग नाही. उंदरांना परत बोलवावं लागेल. नंतर संधी बघून हल्ला करेन. चिंटू, सगळे उंदीर निघून गेले. आता घाबरू नकोस. कमाल आहे, जी नसून घाबरतोस. जी नसलो तरी लहान मुलगा आहे, मला पण भीती वाटते ना. अरे वीर, काय झालं? आवाज कसला होता? आजोबा माहित नाही, पण कुठून तरी खूप सारे उंदीर आले होते. पण मी सगळ्यांना बाहेर सोडून दिलं. हाय वीर. हाय इमली. माहित आहे, काल रात्री कोण जाणे कुठून पण खूप उंदीर माझ्या खोलीत आले होते. चिंटूची तर भीतीने खराब अवस्था झाली होती. तो आमची मदत करण्याऐवजी टेबलवर चढून थरथर कापत होता. इतके सगळे उंदीर आले कुठून?
तुला घाबरून उंदीर पळून जातील. जरा हे तर बघा, पहिली मांजर असेल जी उंदरांना घाबरून पळते आहे. हे उंदीर परत आले. हे उंदीर नाहीयेत इमली, हे रोबोट्स आहेत आणि माझ्या मागे आले आहेत. मी यांना इथून लांब घेऊन जातो. रोबो बॉय सूट ऑन. वीर तर रोबो बॉय, तू कधीपर्यंत वाचशील? माझे उंदीर उडू शकत नाहीत, पण इतक्या वेगाने पळू शकतात की तू विचारही करू शकणार नाहीस. रोबोबॉयच्या मागे उंदीर लागलेत. हे कोणते उंदीर आहेत जे भिंतीवर पण इतक्या वेगाने धावत आहेत? आजोबा, हे सगळे उंदीर रोबोट आहेत. यांच्या आत एका छोट्या मॉनिटरवरती माझा इमेज आहे आणि टार्गेट असं लिहिलेलं आहे. म्हणून हे सगळे माझ्या पाठी लागलेले आहेत. माझ्याकडे एक आयडिया आहे यांना ट्रॅप करायची. ऐका. ठीक आहे वीर, तू त्यांना शहराच्या बाहेर घेऊन ये. मी त्यांच्यासाठी सापळा रचून ठेवतो. ओके आजोबा. आजोबा, माझं जेटपॅक डॅमेज झालेला आहे. मला उडता येणार नाही. आजोबा, सगळे उंदीर नष्ट झाले आहेत. तुम्ही छान सापळा रचलात. I am mad! Mad, mad, Mad Max! Giant rat! Attack! अरे, हा पण आहे. आजोबा, इमली, चुलबुल, लांब रहा. खाऊन टाक! जाऊन टाक! बाबा! Jet shoes on. Jet shoes on! आता तू नाही वाचणार. काय होतंय? काय होतंय? कोणी मला आवाज दिला का? वीर वीर वीर
सगळे उंदीर कुठे गेले? मी तर पळत पळत खूप दूरपर्यंत निघून गेलो होतो. फक्त एक उरला आहे, तो बघ. एवढा मोठा उंदीर! हा उंदीर नाही, रोबोट आहे. ते सगळे उंदीर रोबोट होते. हा रिपेअर करून टिम्बक्टू कडे पार्सल पाठवून दे. तो दुरूनच आपल्याकडे बघतोय. बहुतेक याच उंदराची वाट बघत असेल तो. अगडम पगडम आलम पालम इकडम तिकडम दम दमादम. आहा,